हे ऐतिहासिक मंदिर पुणे शहरापासून साधारण 30 ते 35 किलोमीटरच्या अंतरावर आहे. नमस्कार मित्रांनो, मी अक्षय. आज आपण पुण्याजवळील अतिशय सुंदर आणि शांत अशा जशेश्वर मंदिराला भेट देणार आहोत. हे मंदिर पुण्याजवळील खडकवासला आणि पानशेत धरण परिसराजवळ सांगरुण गावात प्राचीन देवस्थानाप्रमाणेच निसर्गाचा रक्षक मानला जाणारा कालभैरवनाथ याचे छोटे स्थान पाहायला मिळते. भैरवनाथाच्या मंदिरापासून थोड्याच अंतरावर टेकडीवर चढणारा हा घाट रस्ता साधारण 5 ते 6 किलोमीटर अंतराचा असून तो रस्ता खाजगी मालमत्तेतून जात असल्यामुळे तिथे एक सुरक्षा चौकी आहे. नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यटनासाठी उत्तम काल हे ठिकाण निसर्गरम्य असून विशेषतः पावसाळ्यात आणि हिवाळ्यात येथे पाहण्यासारखे असते. पावसाळ्यात या टेकडीवर दाट धुके, हिरवीगार झाडे आणि आजूबाजूला लहान मोठे धबधबे पाहायला मिळतात. या मंदिराला खूप मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. इतिहासकारांच्या आणि स्थानिक कथांच्या संदर्भानुसार जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज पुण्याच्या लाल महालावरून शाहिस्तेखानाची बोटे छाटली, त्यानंतर मुघल सैन्य मागे लागण्याची शक्यता लक्षात घेता महाराजांनी राजगडाकडे परतताना या सुरक्षित आणि गुप्त मार्ग निवडला होता. या प्रवासादरम्यान महाराजांनी त्यांच्या मावळ्यांनी जशेश्वर टेकडीवर काही काळ विश्रांती घेतली. आजही जर तुम्ही सकाळी लवकर या मंदिराच्या परिसरात गेलात तर तिथे कमालीची शांतता असते. आज जरी मुख्य मंदिराचा जीर्णोद्धार झाला असला तरी तिथे सापडणारे अवशेष हे मंदिरातील किमान 1000 ते 1200 वर्ष जुने असण्याचे संकेत देतात. प्राचीन काली जेव्हा मुख्य मंदिराची निर्मिती झाली तेव्हा केवळ शिवलिंगावर छत असावे असे रचना होती. स्वयंभू शिवलिंग आणि भूगर्भात पाण्याचे स्रोत. स्थानिक ग्रामस्थांच्या श्रद्धेनुसार जशेश्वर येथील शिवलिंग हे स्वयंभू मानले जाते. तसेच आपल्याला शिवलिंगासोबत छोटेसे देवीचे मंदिरही भूगर्भात पाहायला मिळते. शिवलिंगाचं दर्शन घेऊन मी मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती व इतर त्या मंदिराशी संबंधित असलेली छायाचित्र पाहत होतो. पाहून थोड्या वेळाने आम्ही मंदिराच्या परिसरात पाण्याचे 2 कुंड आहेत. एक लहान कुंड मंदिराच्या अगदी जवळ आहे, तर दुसरे प्राचीन आणि मोठे कुंड मंदिरापासून थोड्याच अंतरावर आहे. मंदिराच्या शेजारी गुरुवर्य वंदनीय कै दगडू रंगाजी तनपुरे महाराजांचा मठ आहे. मठाच्या शेजारी प्राचीन मंदिर व आजूबाजूला छोटी छोटी शिवलिंग पाहायला मिळतात. 6 ते 7 अशी छोटी छोटी शिवलिंग पाहायला मिळतात. या सर्व शिवलिंगाचं दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या परिसरात आजूबाजूचे देखावे गाव, मंदिराच्या आजूबाजूच्या टेकडींच्या कड्यांवरून खडकवासला धरणाचे बॅकवॉटर, सिंहगड किल्ला, तोरणा किल्ला आणि सुळ्यांचे अप्रतिम दृश्य पाहायला मिळते. आपण पाहत आहे तो सिंहगड. अजून आजूबाजूला मंदिराच्या परिसरात सुंदर असा खूप मोठा नंदी आपल्याला पाहायला मिळतो. नंदीचे दर्शन करून आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.